सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। बऱ्याच ताईंना कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट खूप दिवसापासून हवा आहे, तर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। तर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा बघा सुंदर असा मुकुट आहे, बघू शकता तुम्ही, खूप गोड आणि सुंदर असा मुकुट आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ह्याच्यामध्ये सिल्वर कलर आहे आणि गोल्डन कलर सुद्धा आहे। हा सिल्वर कलर मध्ये आहे आणि एक दुसरा आहे तो गोल्डन कलर सिल्वर मध्ये आहे, हा गोल्डन आहे। जो तुम्हाला हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता। बघा सिल्वर आणि गोल्डन दोन्ही कलर मध्ये उपलब्ध आहेत, तर खूप सुंदर आणि गोड आहे। तर ह्याच्यामध्ये बघा हा सिल्वर कलरचा सुंदर असा कोल्हापूर आईचा महालक्ष्मी आईचा मुकुट आहे। खूप छान क्वालिटी आहे, मोती आहे, त्याच्यावरती डायमंड आहेत। कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेचशाच ताईंना हे मुकुट मिळालेले होते, पण हे मुकुट सध्या उपलब्ध आहे। ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। तर बघा सुंदर असं याच्यावरती बघा काम केलेलं आहे असं आणि छान असं आहे, सिल्वर कलर मध्ये आहे बरं का, प्लेटिंग नाहीये, कलर आहे। त्याचबरोबर बघा सुंदर असा मुकुट आहे, याला डायमंड त्याचबरोबर कुंदन वर्क वगैरे केलेलं आहे। खूप गोड आणि सुंदर कोल्हापुरी महालक्ष्मी आईंचा मुकुट आहे। ज्या ताईंना हा कोल्हापूर महालक्ष्मी आईंचा मुकुट हवा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती डिस्क्रिप्शन मध्ये फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। कोल्हापूर आईंचा सुंदर असा महालक्ष्मी आईचा मुकुट ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे मुकुट भरपूर कॉस्टली आणि महाग होते बरं का, त्यामुळे बघा भरपूर ताईंना घेणं शक्य नाही झालं, पण आता कमी म्हणजे कॉस्ट मध्ये तुम्हाला हा मुकुट घरपोच मिळणार आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। मोती कुंदन आणि किती सुंदर असं काम केले तुम्ही बघू शकता, काम किती सुंदर केलेलं आहे या मुकुटचं। ज्या ताईंना हा मुकुट हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा। त्यासोबत तुम्ही कुलदेवीच्या कळशाला, तुम्ही रोज देवघरात पूजा करताय त्या कुलदेवीच्या कुल कलशाला सुद्धा हा मुकुट घालू शकता। त्याच बघा गोल्ड मध्ये, गोल्ड कलर मध्ये किती सुंदर आहे बघा, कुंदन वर्क वगैरे केलेलं आहे। तर बघा ह्याच्यामध्ये कुंदन फक्त वेगवेगळे आहेत, ह्याच्यामध्ये कुंदन आता पिंक आहे, तर कशामध्ये रेड आहे, कशामध्ये ग्रीन आहे। फक्त कुंदन जो हवा आणि जो मुकुट आवडतंय त्याच मुकुटचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा मुकुट आहे बघा, असं मोती वगैरे लावलेत, कुंदन आहेत, खूप गोड आणि सुंदर असं कोल्हापुरी आईचा हा मुकुट आहे। ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर घ्या। मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूरशे कुरिअर मिळत नाहीत, त्यामुळे आधीच बुक करून ठेवा किंवा तुमच्या देवघरामध्ये कुल कलशाला सुद्धा हा मुकुट घालू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा मुकुट तुम्हाला आपल्याकडे मिळतो। तर हे असे मुकुट आहेत बरं का, तुम्ही डिझायनिंग बघितलं असेल, ह्याच्यामध्ये बघा कुंदन रेड आहे, हे बघा ह्याच्यामध्ये हा कुंदन मधला रेड आहे। तर बघा ह्याच्यामध्ये जो कुंदन आहे तो पिंक कुंदन आहे बघा, पिंक अँड रेड। जो कुंदन तुम्हाला आवडतो, ज्या ताईंना रेड आवडतो त्यांनी रेड घ्या, ज्यांना बघा असं पिंक कुंदन म्हणजे दोन्ही साईडला आहे त्यांनी असे घ्या। म्हणजे तुम्हाला अगदी जे मुकुट आवडतंय कोल्हापूर महालक्ष्मी आईचे अगदी तुम्ही ते खरेदी करा। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे मुकुट आहेत। ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। लिमिटेड स्टॉक आहे, कारण बऱ्याच ताईंना मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळाले नव्हते, त्यामुळे पुन्हा एकदा मी बनवून घेतलेले आहेत। ज्यांना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। तर कुंदन फक्त चेंज आहे बरं का, ह्याच्यामध्ये बघा असं सुंदरसा रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे, ह्याला रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे। स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा हा जो आहे ह्याला पिंक कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे, पिंक कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन। त्याचबरोबर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा असा साधा सुद्धा मुकुट आहे, जो की बऱ्याच ताईंना खूप आवडतोय, गोल्डन मध्ये आणि हा सिल्वर। तर बघा साधा साधा घेऊ शकता किंवा ह्याला जे काम केले म्हणजे ह्या मुकुटच्या प्राइस मध्ये आणि ह्या प्राइस मध्ये फरक आहे बरं का। तुम्ही म्हणाल की साध्या मुकुटच्या प्राइस मध्ये मला हा कुंदनवाला मोतीवाला वर्कवाला मुकुट द्या, तसं होणार नाही, कारण दिसाय जरी सेम असतं तर ह्याच्यावरती बघा भरदस्त काम केलेलं आहे ह्या मुकुटावरती, त्यामुळे तुम्हाला हा मुकुट अगदी घर बसल्या ऑर्डर करता येतो। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कोल्हापूर महालक्ष्मी आईंचा मुकुट। ज्या ताईंना हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट लवकरात लवकर ऑर्डर करा, स्टॉक आउट व्हायच्या अगोदर। हा साधा आहे, सिंपल आहे बरं का, हा खूप साधा आहे, ह्याला काही काम नाहीये वगैरे, पण ह्याच्यावरती भरपूरसं काम केलेलं आहे, डिझायनिंग केलंय, वर्क आहे, कुंदन आहेत, मोती आहे, सुंदर असा कोल्हापूर आई महालक्ष्मी आईचा मुकुट। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। तर बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडं हे मुकुट आलेले आहेत। ज्या ताईंना जसा आवडतोय तसं तुम्ही ऑर्डर करा। ज्यांना डिझायनरवाला, मोतीवाला, कुंदनवाला आवडतोय कुंदनवाला करा, ज्यांना साधा आवडतोय अगदी त्यांनी साधा ऑर्डर केला तरी चालेल। खूप सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा डिझाईन मध्ये मुकुट। ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। तर तुम्हाला हे अशामध्ये मुकुट भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्हाला हवे असल्यास लवकरात लवकर तुम्हाला
व्हॉट्सअपला फक्त मेसेज करायचा आहे, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला आपल्याकडे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट मिळतील. त्याचबरोबर बघा आता तो एकविराईचं बघू काकू, आधीच एक आत्ता आलंय सॉरी एकविराई. हे बघा एकविराईचं सुद्धा मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांचं कुलदैवत एकविराई आहे किंवा एकविराई ज्यांची सेवा एकविराईची जे करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा उपलब्ध आहे एकविराईचा. तुम्हाला अगदी जो हवा तो तुम्ही मुकुट आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा हे सुद्धा असे मुकुट आहेत जे की डिझाईन मध्ये आहे बरं का. हे डिझाईन मध्ये आहेत, खूप सुंदर छान क्वालिटीचे आहेत. हे बघा असे गोडशे आहेत, ते सुद्धा खूप सुंदर आहेत बरं का. तुम्हाला अगदी जो आवडतोय तो तुम्ही ऑर्डर करू शकता. हा मुकुट आहे, हे बघा सुंदर आहेत. हे सुद्धा छान मुकुट आहेत. जो आवडतोय अगदी तो ऑर्डर तुम्ही करू शकता. तर असे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट आहेत. ज्या ताईंना हवे तरी लवकरात लवकर हे मुकुट ऑर्डर करा. अगरबत्त्या द्या ना. त्याचबरोबर बघा आता तुम्हाला गुरुपौर्णिमा येते, तर स्वामींची मूर्ती गुरुपौर्णिमेसाठी, त्याचबरोबर अगरबत्त्या, गंध, अत्तर, त्याचबरोबर तुपाचे दिवे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत. तर बघा अगरबत्त्यामध्ये फ्लेवर बघा, हे नॅचरल फ्लोरा आहे. नॅचरल फ्लोरा म्हणजे आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या अगरबत्त्यामध्ये अजिबात केमिकल नाहीये. सगळ्या अगरबत्त्या मसाला अगरबत्त्या आहेत, लॅब टेस्टेड आहेत. त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही रंग किंवा कोणत्याही अॅनिमल्स वरती ह्याचं टेस्टिंग नाहीये. एवढ्या सुंदर आणि छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना ह्या अगरबत्त्या हव्या तरी खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि ह्या अगरबत्त्या बुक करा. तरी नॅचरल फ्लोरा म्हणून एक अगरबत्ती आहे, याची MRP आहे फक्त 110 रुपये. नॅचरल फ्लोरा 110 रुपये. त्याचबरोबर बघा नक्षत्रम केवडा म्हणजे भगवान विष्णूंना प्रिय असणारा नक्षत्रम केवडा. तरी नक्षत्रम केवडा सुंदर अगरबत्ती आहे बरं का, खूप छान आहे याचा फ्लेवर. तर ही 110 रुपयाला तुम्हाला मिळते नक्षत्रम अगरबत्ती. कोणतंही केमिकल आपल्या ह्या अगरबत्त्यामध्ये नाहीये. सगळ्या अगरबत्त्या ह्या लॅब टेस्टेड. त्याचबरोबर ह्या ज्या अगरबत्त्या आपल्याला मसाला अगरबत्ती आहे अल्ट्रा प्रीमियम. तुम्हाला कोणतेही डोकेदुखी सर्दी त्रास होणार नाही, कारण अगरबत्तीची आपल्या क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे तुम्ही ही अगरबत्ती अगदी बिंदास्त घेऊ शकता. नक्षत्रम अगरबत्ती. त्याचबरोबर बघा केसर हिना अगरबत्ती, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची. स्वामींना हिना आवडतो आणि माता लक्ष्मीला केसर, त्यामुळे केसर हिना या फ्लेवरची अगरबत्ती खूप सुंदर क्वालिटीची आपल्याकडे मिळते. तर हे बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची केसर हिना अगरबत्ती. MRP आहे 115 रुपये. ज्या ताईंना केसर हिना आवडते आणि घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा कापूर भीमसेन अगरबत्ती. कापूर भीमसेन म्हणजे शुद्ध कापूर आणि तुळशी पासून बनलेली भीमसेन कापूर अगरबत्ती आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना ही भीमसेन कापूर अगरबत्ती हवी त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल कुणीही करायचं नाहीये. तर बघा ही भीमसेन कापूर अगरबत्ती 165 रुपयाला तुम्हाला मिळते. 165 रुपयाला. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. घरामध्ये तुमच्या कसली निगेटिव्हिटी असू दे तू दूर होते, कारण ह्याच्यामध्ये शुद्ध कापूर आणि तुळस ऍड केलेले आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा आपल्याकडली बघा तुळशी लव्हेंडर म्हणून एक अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती खूप सुंदर आहे बरं का. तुळशी लव्हेंडर, तुळशीपासून बनलेली तुळशी लव्हेंडर 120 रुपये 100 ग्रॅम. तुळशी लव्हेंडर ही नवीन अगरबत्ती आम्ही लॉन्च केली. ज्या ताईंना नवीन वेगळं काहीतरी हवं त्यांनी नक्की तुळशी लव्हेंडर अगरबत्ती ट्राय करा. क्वालिटी म्हणाल 1 नंबर क्वालिटीची आपल्याला अगरबत्ती मिळते. तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाहीये. ज्या ताईंनी आपल्या अगरबत्त्या वापरल्या आहेत त्यांचा फीडबॅक, त्यांचा रिव्ह्यू कम्युनिटीमध्ये दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर आणि छान क्वालिटीचे. फ्लेवर म्हणाल तर फ्लेवर आपल्यासारखं कुठेही मिळणार नाही. तर ही तुळशी लव्हेंडर अगरबत्ती आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा आपल्याकडे स्वामींचा गंध, अष्टगंध, त्यासोबत हिना अत्तर, सगळे अत्तर सुद्धा आपल्याकडे मिळतात. आता गुरुपौर्णिमा येत आहे तर स्वामींची बघा पितळी, का पितळी मूर्त्यांना 5 इंच, तर पितळी 5 इंच मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता बऱ्याचशाच ताई पादुकावाली, कमंडलूवाली, त्यासोबत बघा छोटीशी स्वामींची मूर्ती 2.5 इंच सुद्धा हवी असते. ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. तर बघा हा श्वेतगंध आहे. श्वेतगंध सगळ्या मूर्त्या बघू त्या 5 इंच छोटे पण. हा हे बघा श्वेतगंध, ओला श्वेतगंध. तर हा श्वेतगंध बघा अगदी स्वतःला किंवा देवी देवतांना लावण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा श्वेतगंध आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर श्वेतगंध ऑर्डर करा. क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर क्वालिटीचा श्वेतगंध आहे. श्वेतगंध ओला. त्याचबरोबर बघा स्वामीगंध, सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वामीगंध आहे. तुम्ही हा पादुकाला चंदन लिंपण सुद्धा करू शकता. खूप सुंदर छान क्वालिटीचा ओरिजिनल स्वामी समर्थ महाराजांचा स्वामीगंध आहे. हा
ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा कस्तुरी, कस्तुरी म्हणून एक अत्तर आपल्याकडे मिळतं कस्तुरी. तर ही कस्तुरी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे. जेव्हा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन द्या, धनलक्ष्मी कुंचन सेवा करता तेव्हा तुम्हाला हे अत्तर फुलाला किंवा त्या पोटलीला लावायचं. ज्याची की तुम्ही बघा ही कुंचन सेवा तुम्ही ज्यावेळेस करता, ह्या कुंचनामध्ये जे आपण रत्न टाकतो ती रत्न मंगळवारी सेवा करून बुधवारी आपल्याला ती रत्न आपल्या कपाटात तिजोरीत ठेवायची कॅश बॉक्स मध्ये. अशा वेळी त्या पोटलीला तुम्हाला कस्तुरी किंवा गुलाब अत्तर लावायचं आहे. हे धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे. तुमची कसलीही स्वप्न, कसलीही इच्छा असू दे, कोणतंही मोठं काम असू दे, कितीही मोठे अडकलेले पैसे असू दे, कितीही कर्जबाजारीपणा असू दे, तो ह्या सेवेतून तुम्हाला नक्की कर्जमुक्त करतो. अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. व्यवसाय उद्योगामध्ये लाखो पटीने तुमच्या वाढ होते. तर असा हा लक्ष्मी माते सेवा आहे. तांदूळ म्हणजे काय? साक्षात लक्ष्मी. लक्ष्मीला तांदूळ प्रिय आहे. त्यामुळे ही सेवा तांदळाची आहे आणि त्याच्यामध्ये काही चांदीची रत्न, पंचरत्न, कवड्या, गोमती चक्र हे सगळं त्याच्यामध्ये टाकून आपण ही सेवा करतो. ही सेवा कशी करावी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. उत्तर पूजा कशी करावी त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. फक्त लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ती सेवा बघायला मिळेल. आणि ती सेवा बघितल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॉट्सअप नंबरही आमचा असतो. त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचे की आम्हाला हे पूजा साहित्य हवं. तर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय मिळतो आणि तुम्हाला हे पूजा साहित्य अगदी घर बसल्या ऑर्डर करता येतं. तर बघा ह्याला सुंदर असा कुंचन असं म्हणतात. धनलक्ष्मी कुंचन हा अखंड लक्ष्मी प्राप्ती, कर्जमुक्ती, व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला यश आणि प्रगती देणारा ही सेवा आहे. माता लक्ष्मीची तांदळाची आहे. तांदूळ माता म्हणजेच लक्ष्मी आहे. साक्षात लक्ष्मी तांदळामध्ये वास करते. त्यामुळे तांदूळ कधी अनावश्यक वाया घालवू नका. आपल्या घरामध्ये अन्नधान्य शिजतं ते फेकून देऊ नका, कारण लक्ष्मी तांदळातून अन्नधान्यामध्ये असते. तर बघा आपण केलेलं अन्न फेकल्याने अन्नपूर्णा मातेचा सुद्धा अपमान होतो. त्यामुळं आपण सुद्धा लक्ष्मीची आपल्या किंवा आपल्या घरातल्या अन्नपूर्णा मातेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा ही सुंदर छान क्वालिटीचा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडे मिळतो. आणि त्या कुंचन सेवेसाठी बघा हे अत्तर म्हणजे कस्तुरी अत्तर तुम्हाला लावायचं आहे. त्यासोबत माता लक्ष्मीला प्रिय असणारं आणि भगवान विष्णू प्रिय असणारं केवढा अत्तर. तर हे सगळे अत्तर आपल्याकडे उपलब्ध आहेत. नॅचरल आहे आणि ह्याचा सुगंध म्हणाल तर खूप सुंदर सुगंध आहे या अत्तरांचा. त्याचबरोबर बघा स्वामींना प्रिय असणारा हिना, ओरिजिनल हिना आहे बरं का, तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ओरिजिनल हिन्याचा वास आहे तर स्वामींना आवडणार ओरिजिनल हिना अत्तर. त्याचबरोबर बघा चाफा अत्तर, चाफ्याची फुलं मिळत नसते तर ह्याला चाफ्याचा फ्रेग्रन्स आहे. चाफ्याच्या फुलाचा जसा सुगंध येतो तसा सेम सुगंध ह्या अत्तरचा आहे. त्याचबरोबर बघा हे जे अत्तर जे आहेत हे गुलाब अत्तर म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय करता. हे मारवा अत्तर आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणारं मारवा अत्तर. तर आपल्याकडे 5 ते 6 प्रकार अत्तरचे आहेत. गुलाब अत्तर माता लक्ष्मीला प्रसन्न करणारं गुलाब अत्तर. ज्या ताईंना हे गुलाब अत्तर हवाय, प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, 50 वात आणि अर्धा तास चालणारे 30 वाती, त्या वातीला सुद्धा तुम्हाला हा अत्तर लावायचा जेणेकरून लक्ष्मी माता प्रसन्न होते. त्याचबरोबर बघा सँडल म्हणजे चंदन, भगवान विष्णू आणि व्यंकटेश्वर बालाजींना आवडणारं चंदन अत्तर. हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अगदी फुलाला लावून तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे. त्याच बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपापासून बनलेल्या तुपाच्या वाती. आता हा जो डब्बा आहे हा डब्बा बरोबर 50 वातींचा तुपाचा डब्बा आहे. तुम्ही बघू शकता. क्वालिटी म्हणाल 1 नंबर क्वालिटीच्या आपल्याकडे प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती मिळते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर हे बघा सुंदर क्वालिटीचा हा डबा आहे. ह्याच्यामध्ये एकूण 50 वाती आहेत. 1 तास 10 मिनिटं चालतात. तर बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असा म्हणजे तूप आणि त्याच्यामध्ये भरपूरशा काही गोष्टी म्हणजे शुद्ध गाईचं तूप असतं त्यापासून बनवलेल्या वाती आहेत. तर बघा मार्केटमध्ये तुम्हाला मेन किंवा तुम्हाला मार्केटमध्ये वॅक्सच्या वाती मिळतात, पण असं नाहीये. हे शुद्ध प्युअर गाईच्या तुपापासून बनलेल्या वाती आहेत. ज्या ताईंना या वात्या हव्या त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचंय, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे जे अत्तर आहे हे असं तुप ह्या दिव्याला लावायचं असं, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो आणि हा सुगंधी वास सुद्धा आपल्या घरामध्ये दरवळतोय. बघा असं अत्तर आपल्याला ह्या दिव्याला बघा पूर्ण दिव्याला अत्तर लावलं. गुलाब अत्तर लक्ष्मी याच्या टायमाला म्हणजे संध्याकाळी 6:30-7:30च्या दरम्यान लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तेव्हा एक शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा निरंजन. त्यासाठी बघा ह्या दिव्यासाठी तुम्हाला निरंजन मिळतं पितळेचं. ते निरंजन सुद्धा तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये हे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे तुम्ही लावू शकता. तर हा 50 वातींचा बरोबर डब्बा आहे. 1 तास 10 मिनिटं चालतो. 50 वाती याच्यामध्ये आहेत. तुम्ही मोठा घेऊ शकता किंवा अर्धा तास चालणारा छोटा सुद्धा आहे. हे बघा अर्धा तास चालणारा 30 वातींचा डब्बा तुमच्या बजेटमध्ये जो बसतो. ह्याची वात बघा छोटीशी आहे. आता हे मोठा आणि याच्यामध्ये फरक खूप आहे. हा मोठा 6 ग्रॅमचा आहे बरोबर 6.5 ग्रॅमचा आणि हा छोटा म्हणजे ह्या वातीमध्ये सुद्धा भरपूरसा फरक आहे.
एक अर्धा तास चालते आणि दुसरी आहे ते 1 तास 10 मिनिटं बरोबर चालते. तुमच्या बजेटमध्ये जो डब्बा बसतोय अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता. 30 वातींचा डब्बा, हा 30 वातींचा अर्धा तास चालणारा डब्बा. त्याच बघा हे तुपाचे दिवे ठेवण्यासाठी तुम्हाला आमच्याकडे असं निरांजन मिळतं. हे निरांजन आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं निरांजन आहे. हे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे ठेवण्यासाठी आपल्याकडे तुम्हाला निरांजन मिळतं. तर बघा हे निरांजन ज्यांना हवे, म्हणजे निरांजन हवे ते निरांजन घ्या. तुपाच्या वाती किंवा तुपाच्या वातीसोबत तुम्ही निरांजन हे बुक करू शकता. अगदी सोप्या साध्या पद्धतीने हे दिवे आपल्या देवघरामध्ये ठेवतात. धूर होत नाही, कारण बघा धूर होणारे दिवे म्हणजे शुद्ध प्युअर गाईचं तूप नसते. या दिव्याने कोणताही धूर होत नाही, कोणताही त्रास होत नाही आणि व्यवस्थित हे दिवे जळतात. ज्या ताईने घेतले ते कमेंटच्या माध्यमातून रिव्ह्यू देतील. खूप सुंदर छान क्वालिटीचे शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे आणि हे निरांजन ज्यांना हवे त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. हे निरांजनसाठी खूप सुंदर छान क्वालिटीचे निरांजन आहेत. त्याचबरोबर बघा तुम्हाला आपल्याकडे अजून एक अगरबत्तीचा फ्लेवर आहे, राधेश्याम. राधेश्याम अगरबत्ती, नॅचरल अगरबत्ती आहे राधेश्याम. 130 रुपये. नॅचरल अगरबत्ती राधेश्याम 130 रुपये. काय घाई शुभम अन 130 रुपये नॅचरल राधेश्याम अगरबत्ती. त्याचबरोबर बघा कॉफी अगरबत्ती, 115 रुपये. 115 रुपये कॉफी अगरबत्ती. पायनॅपल अगरबत्ती 120 रुपये. खूप सुंदर फ्लेवर आहे, नॅचरल आहे, केमिकल नाही. पायनॅपल अगरबत्ती. त्याचबरोबर बघा मी परवाजीत तुम्हाला देवपूजेमध्ये मी नेहमी दाखवते ती जास्वंद अगरबत्ती, जास्वंद फ्लेवर. माता लक्ष्मी आणि भगवान बाप्पांना प्रिय असणारं जास्वंद, त्या फुलापासून बनलेली ही अगरबत्ती आहे. खूप सुंदर आहे. तर ही अगरबत्ती आहे ती जास्वंद अगरबत्ती आहे. त्याचबरोबर बघा हेरिटेज म्हणून एक अगरबत्ती आहे, खूप सुंदर क्वालिटीची आहे. हेरिटेज म्हणून ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर ऑर्डर करा. 130 रुपयाला हेरिटेज अगरबत्ती खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आहे. त्याचबरोबर बघा ग्लोरी अगरबत्ती अल्ट्रा प्रीमियम 50 ग्रॅम 165 रुपये. अल्ट्रा प्रीमियम ग्लोरी अगरबत्ती 50 ग्रॅम 165 रुपये. ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बरोबर 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती, बरोबर मोजून 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती. ह्याच्यामध्ये फक्त एक स्टिक लावायची आहे, सगळी अगरबत्ती लावावी असं काही नाहीये. एकच स्टिक लावली तरी सुद्धा खूप वेळ चालते, 1.5 तास चालते बरं का. अल्ट्रा प्रीमियम रुद्राक्ष सोमवारच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, इतर दिवशी नाही लावली तरी चालेल, पण सोमवारच्या दिवशी ज्या दिवशी सोमवार असतो त्या दिवशी महादेवांचा अभिषेक किंवा तुम्ही जेव्हा महादेवाची उपासना करता किंवा सोमवारच्या दिवशी खास रुद्राक्ष अगरबत्ती घरामध्ये नक्की लावा. ओरिजिनल रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरं का, खूप सुगंध छान आहे. ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर ऑर्डर करा. 130 रुपये MRP आहे. रुद्राक्ष अगरबत्ती 1.5 तास बरोबर चालते. त्याचबरोबर बघा नवीन अगरबत्ती एक लॉन्च झालेली आहे आयुर्वेदिक खस, 165 रुपये तुम्हाला ही अगरबत्ती मिळते. खस 50 ग्रॅम, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची खस अगरबत्ती आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा खूप सुंदर छान क्वालिटीची अंबर मसाला अगरबत्ती, अंबर मसाला अगरबत्ती तुम्हाला मिळते फक्त 75 रुपयाला आहे. अंबर मसाला अगरबत्ती ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा चंदन फ्लोरा म्हणून एक अगरबत्ती आहे, 85 रुपये तुम्हाला चंदन फ्लोरा अगरबत्ती आपल्याकडे मिळते. चंदन फ्लोरा स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा चंदन फ्लोरा. त्याचबरोबर बघा नवीन जी तुमची एवढ्या दिवसाची जी तुमची ही होती, तुमची जी बऱ्याचदा एक अगरबत्तीची वाट बघत होत्या, ती अगरबत्ती पुन्हा एकदा लॉन्च आलेली आहे. कारण ह्याला खूप रिक्वायरमेंट होती बरं का, कारण खूप सुंदर अगरबत्ती आहे, अगदी चंदनाचा वास आहे बरं का ह्याला. आणि ही अगरबत्ती ज्या ताई घेतात ती दुसरी कुठलीही अगरबत्ती घेणार नाहीत. तरी सुंदर आणि छान क्वालिटीची चंदन अगरबत्ती आपल्याकडे मिळते. ज्या ताईने चंदन अगरबत्ती हवी 130 रुपयाला तुम्हाला ही अगरबत्ती मिळते 100 ग्रॅम चंदन अगरबत्ती. लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण पाठीमागच्या वेळी भरपूरशा ताईंना हवी होती पण स्टॉक मध्ये नव्हती, पण सध्या ही स्टॉक मध्ये आहे. तर लवकरात लवकर ही चंदन अगरबत्ती ऑर्डर करा. तर अशाही आपल्याकडे अगरबत्त्या होत्या. आता त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनासाठी मूर्त्या, आता गुरुपौर्णिमा येते, गुरुपौर्णिमेसाठी मूर्त्या हव्या असतात. तर बघा कमंडलू आणि पादुका असणारी स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी मूर्ती, कमंडलू आणि पादुकावाली. तर बघा किती गोड आहे माऊलींची मूर्ती, प्युअर पितळेची आहे बरं काही, आणि खूप छान क्वालिटी आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची मिळते. पितळेमध्ये प्युअर ब्रास, कमंडलू आहे आणि पादुका सुद्धा आहे. ज्या ताईंना स्वामींची गोड मूर्ती हवी त्याने दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा. त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची 2.5 इंच मूर्ती, 1.5 इंच मूर्ती सुद्धा मिळतात. ही 2.5 इंच, या सगळ्या 5 इंच मूर्तीला सुद्धा वस्त्र आपल्याकडे मिळतात. ह्या मूर्तीचे सुद्धा आपल्याकडे वस्त्र उपलब्ध आहेत. ज्या ताईंना 2.5-3 इंचाचे वस्त्र हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा.
हे बघा सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची गोड अशी 2.5 इंचाची मूर्ती, ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा 1.5 इंचाची फेटावाली मूर्ती आणि विदाऊट फेटा, जी मूर्ती हवी ती लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. फेटावाली आणि विदाऊट फेटा, ज्या ताईंना जी मूर्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती. तर अशा आपल्याकडे स्वामींच्या छान अशा मूर्त्या मिळतात. त्याचबरोबर बघा भरपूरचं पूजा साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. कोल्हापूर महालक्ष्मीचा मुकुट सुद्धा तुम्ही बघितला. तर आता भरपूरशा वस्तू आपल्याकडे मार्बलच्या सुद्धा उपलब्ध आहेत. तर बघा मार्बलचं तुम्हाला कमळ आसन बघायला मिळेल. मार्बलचं कमळ आसन घे, सगळे जल दे रे केक. तर मार्बलचे भरपूरसे तुम्हाला आपल्याकडे प्रकार बघायला मिळतील पूजा साहित्याशी रिलेटेड बरं का. तर आता बघा तुम्हाला आपल्याकडे एक जल आहे जे की तुमचं पूजास्थान आहे ते पवित्र करण्याचं काम करतं. तर हा गुलाबजल आहे, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मारू शकता किंवा तुमच्या वास्तूमध्ये सतत निगेटिव्ह वाटत असेल तर अशा वेळी बघा वास्तूमध्ये सुद्धा हा स्प्रे मारू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याकडे पवित्र जल आहे. पवित्र म्हणजे तुमचं पूजास्थान पवित्र ठेवतं, खुशबूदार वातावरण घरामधलं करतं आणि एक सकारात्मक देवपूजा झाल्यानंतर हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा मारू शकता. ह्याचा सुगंध हा गुलाब आहे, म्हणजे जसं गुलाबाचं फुल असतं त्या फ्लेवरमध्ये तुम्हाला हा गुलाबाचा पवित्र जल आपल्याकडे मिळतो. जसं की आपण बघा झाडाचं गुलाब तोडतो तेव्हा सुगंध एकदम छान येतो, तशाच प्रकारे ह्याचा सुगंध सुद्धा खूप सुंदर आहे गुलाबाचा. तर हा खूप कॉस्टली नाहीये, तुम्ही हा सुद्धा एक घेऊ शकता गुलाब पवित्र जल. त्याच्यामध्ये बघा अजून एक जल आहे ते म्हणजे चंदन पवित्र जल. आता बऱ्याचशाच ताईंना चंदन फ्लेवर किंवा बऱ्याचशाच दादांना चंदन फ्लेवर जास्त आवडतो, त्यामुळे बघा ही चंदन फ्लेवरचा स्प्रे आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे. तर हा चंदन फ्लेवरचा स्प्रे आहे पवित्र जल मध्ये, तुम्ही हा घेऊ शकता. त्यासोबत बघा जास्मिन, म्हणजे जास्मिन हे बऱ्याच ताईंना जास्मिन खूप आवडतं कारण त्याचा सुगंध खूप छान आहे. तर बघा पवित्र जल जास्मिन फ्लेवर मध्ये आहे. ज्या ताईंना जास्मिन फ्लेवर मध्ये पवित्र जल हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे जास्मिन फ्लेवर. त्याचबरोबर बघा लव्हेंडर हे पवित्र जल जे आता लव्हेंडरचा कसा वास असतो, लव्हेंडर अगरबत्ती असते, लव्हेंडर परफ्यूम असतो, म्हणजे लव्हेंडरचे अनेकशे प्रोडक्ट आपल्याला आवडतात. त्याच्यामध्ये हा बनवून खास घेतलाय. बऱ्याचशाच त्यांची रिक्वायरमेंट होती की ते लव्हेंडर पवित्र जल मिळाला तर उत्तमच, कारण आम्हाला तो खूप आवडतो. तर हा पवित्र जल जो आहे तो लव्हेंडरचा आहे. ज्या ताईंना लव्हेंडर पवित्र जल हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा लव्हेंडर पवित्र जल. तर हे असे आपल्याकडे पवित्र जल मिळतात. त्याचबरोबर बघा चंदन म्हणजे धूपस्टिक, चंदनाची धूपस्टिक, ज्या ताई अगरबत्ती वापरत नाहीत किंवा अगरबत्तीचा यूज करत नाहीत त्या ताईंसाठी खास चंदन धूपस्टिक आहे. ज्या ताईंना ही चंदन धूपस्टिक हवी तरी लवकरात लवकर ऑर्डर करा. 130 रुपयाला तुम्हाला 100 ग्रॅम चंदन धूपस्टिक मिळते, लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा गुलाब, आता जसं की गावठी किंवा आपल्या गावाकडे गुलाब जो मिळतो म्हणजे पिंक कलरचा, त्याला जास्त सुगंध किंवा वास असतो, कारण आता बघा शहरामध्ये गुलाबांना वास नसतो. जर वासाचा गुलाबाच तुम्हाला धूपस्टिक हवा असेल तर हा उत्तम आहे. ह्याचा वास म्हणाल तर खूप सुंदर येतो, खूप सायलेंट चालतो, कोणताही तुम्हाला त्रास होत नाही. त्यामुळे बघा हा सुंदर आणि छान क्वालिटीचा गुलाबाचा धूपस्टिक आहे. बऱ्याच ताई धूपस्टिक वापरतात कारण अगरबत्त्या वापरत नाहीत, त्यांच्यासाठी हा सुंदर आणि छान क्वालिटीचा गुलाबाचा धूपस्टिक आहे. ज्या ताईंना हवा तरी खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. आता बऱ्याच ताईंना डिस्क्रिप्शन समजत नाहीये, डिस्क्रिप्शन मध्येच नंबर असतो, डिस्क्रिप्शन मध्ये भरपूर सेवेंच्या लिंक असतात. एकदा तुम्ही डिस्क्रिप्शन ओपन करा आणि बघा. तर बघा सुंदर छान क्वालिटीचा गुलाबाचा धूपस्टिक. त्याचबरोबर कस्तुरी, माता लक्ष्मीला प्रिय असणारा कस्तुरी, ज्या ताईंना कस्तुरी हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. कस्तुरी धूपस्टिक खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कस्तुरी धूपस्टिक आहे. आणि हा जो आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी कस्तुरी. त्यामुळे माता लक्ष्मीची तुम्ही जर सेवा करता तर त्या सेवेमध्ये हा कस्तुरीचा धूपस्टिक नक्की ठेवा तुम्ही. खूप सुंदर छान क्वालिटीची धूप आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर बघा मोगरा म्हणजे सगळ्यांचा आवडता फ्लेवर आहे, मला माहिती आहे, कारण मोगरा हा खूप आवडतो, कारण मोगऱ्याचा सुगंध कोणाला नको असतो, मोगरा हा छान असतो. तर ज्या ताईंना हा मोगरा हवा तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. मोगऱ्याचा हा धूपस्टिक आहे, ज्यांना हवा तरी लवकर. सगळ्या धूपस्टिकची जी काही प्राइस आहे 130 रुपये 100 ग्रॅम फक्त धूपस्टिक. ज्या ताईंना धूपस्टिक हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. क्वालिटी म्हणाल 1 नंबर क्वालिटीचा हा मोगऱ्याचा धूपस्टिक आहे. त्याचबरोबर बघा पेन फोल्डर, आता बऱ्याचशाच ताईंना मार्बलमध्ये पेन फोल्डर हवा असतो. खूप सुंदर छान क्वालिटीचा मार्बलचा पेन फोल्डर आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. ऑफिसमध्ये, दुकानामध्ये किंवा तुमच्या मुलांचे पेन वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा हा खूप कामी येतो. ज्या ताईंना हवा त्यांनी पेन फोल्डर नक्की ऑर्डर करा. प्युअर मार्बल आहे, प्युअर मार्बल आला ना ते पण. त्याचबरोबर बघा तुपाचे दिवे लावण्यासाठी निरांजन, तुपाचे दिवे लावण्यासाठी हे निरांजन आहे आपल्याकडलं.
मार्बलचं, ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं मार्बलचं हे निरंजन आहे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता, प्युअर मार्बलचं आहे। त्याच बघा ज्या ताई, आता बऱ्याचशा ताईंनी गिफ्ट देण्यासाठी आमच्याकडे खलबत्ते ऑर्डर केले, त्याला खलबत्ता असं म्हणतात। ह्याच्यामध्ये आलं, लसूण, इलायची तुम्ही चहामध्ये टाकण्यासाठी घेऊ शकता, किंवा अगदी किचन मध्ये शोपीस म्हणून सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता। खूप सुंदर छान क्वालिटीचा हा खलबत्ता आहे, प्युअर मार्बलचा आहे, प्युअर मार्बलचा हा खलबत्ता आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा मार्बलचे गजांत लक्ष्मी, बऱ्याच ताईंना मार्बलचे गजांत लक्ष्मी हवे होते। क्वालिटी बघू शकता, प्युअर मार्बलचे सुंदर असे गजांत लक्ष्मी आहेत मार्बलचे। ह्याच्यावरती बघा कुंदन वर्कचं काम आहे, मीनाकरी वर्क आहे, मार्बलचे गजांत लक्ष्मी तुम्हाला आपल्याकडे मिळतात। ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, मार्बलचे गजांत लक्ष्मी। त्याचबरोबर बघा हे जे स्टँड आहे ते अगरबत्ती स्टँड आहे, तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघता ते प्लेन आहे, माझ्या व्हिडिओमध्ये जे बघता ते हे आहे, हे प्लेन मध्ये आणि मीनाकरी वर्क आणि डिझाईन वाला हे आहे। त्यामुळे तुम्हाला जे अगरबत्ती स्टँड हवं ते घेऊ शकता। स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा, अगरबत्ती मार्बल स्टँड। स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा, जे हवं त्याचा व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा तुपाचे प्युअर शुद्ध गाईचे तुपाचे दिवे लावण्यासाठी तुम्हाला हे आपल्याकडे, किंवा माता लक्ष्मी सेवेमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू ठेवून सुद्धा तुम्ही माता लक्ष्मी समोर ठेवू शकता। तर सुंदर क्वालिटीचं ह्याला निरंजन म्हणू शकता, किंवा हळदी कुंकू अगदी ठेवून माता लक्ष्मीची सेवा करू शकता। खूप सुंदर क्वालिटीचा आहे बरं का, ज्या ताईंना हवं, म्हणजे ह्याचा यूज अनेक प्रकारे होऊ शकतो। तर हे दोन क्वालिटीमध्ये आहेत, हे प्लेन आहे आणि हे डिझायनर आहे। तुम्हाला जे आवडते अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता। त्याचबरोबर बघा हळदी कुंकू करंडे ठेवण्यासाठी ट्रे आणि तुम्हाला हळदी कुंकूचे असे बाउल मिळतात। ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा। तर बघा हा ट्रे आहे हळदी कुंकूसाठी, सुंदर क्वालिटीचा, ह्याच्यामध्ये बघा तुम्ही हळदी कुंकू ठेवू शकता। त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये कलर आहे, तुम्हाला जो कलर हवा तुम्ही तो अगदी घेऊ शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हळदी कुंकू करंडे ठेवण्यासाठी हा ट्रे तुम्हाला आपल्याकडे मिळतो। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। हळदी कुंकू ठेवण्यासाठी हा ट्रे आणि मार्बलचा, ह्याच्यावर तुम्ही डायनिंग टेबल, ह्याच्यामध्ये फळं, ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा ठेवू शकता, किंवा तुम्ही ह्याच्यावरती श्रीयंत्राची सेवा सुद्धा करू शकता। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। तसं बघा देवी देवतांना आपल्या दरवाजाच्या बाहेर आपण ह्याच्यामध्ये पाणी ठेवतो देवी देवतांचं स्वागत करण्यासाठी, ह्याच्यामध्ये पाणी ठेवून एखादं फुला तुम्ही गुलाबाचं फुल सुद्धा ठेवू शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे। ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याच बघा कमळ फुलदाणी, ह्या कमळाच्या फुलदाणीमध्ये थोडंसं पाणी टाका, मेन डोअरला, मेन दरवाजात किंवा देवाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही आपल्या ठेवू शकता। हे कमळाची फुलदाणी आहे, ह्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही ह्याच्यामध्ये गुलाबाची किंवा फुलं वगैरे ठेवू शकता। ज्या ताईंना हे कमळाच्या फुलदाण्या हव्या त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। त्याचबरोबर बघा श्रीयंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र ठेवण्यासाठी कमळाची डिश ही ताईंची ऑर्डरची आहे बरं का। ह्याच्यामध्ये तुम्ही कुंचन सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवू शकता। ज्या ताईनं कुंचन हवा आणि ज्या ताई कुंचन सेवा करतायत त्या कुंचन सेवेसाठी सुद्धा हा कमळाचा आसन घेऊ शकतात, कारण मार्बलचं आसन हे चांगलं असतं, मार्बलचं देवघर पण चांगलं असतं, तुम्हाला माहिती आहे वास्तुशास्त्रामध्ये, कारण त्याच्यामध्ये एक थंडावा असतो। देवी देवतांची मंदिरं ही मार्बलची दगडाचीच असतात। तर बघा खूप सुंदर क्वालिटीचा बघा असं ही डिश आहे, कमळाची डिश आहे, त्याच्यावरती तुम्ही पैशाचं सहस्त्र कमळदल काढून असा कुंचन सुद्धा ठेवू शकता। खूप सुंदर क्वालिटीची मार्बलची कमळाची डिश आणि कुंचन ज्यांना घ्यायचा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। गुरुपौर्णिमेपर्यंतच कुंचनवरती ऑफर आहे। ज्या ताईनं कुंचन ऑफर मध्ये हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। सुंदर क्वालिटीचं कमळाचं आसन, त्याच्यामध्ये बघा मोठ्या साईजचं पण तुम्हाला कमळाचं आसन मिळतं। तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे, ज्या ताईंना हवी त्यांनी लवकर ऑर्डर करा। त्याचबरोबर बघा हा कमळ आसन, सुंदर छान क्वालिटीचं मार्बलचं कमळ आसन, ज्या ताईंना मार्बल कमळ आसन हवं त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। खूप सुंदर छान क्वालिटीचे मार्बलचं कमळ आसन आहे बरं का। ह्याच्यावर तुम्ही माता लक्ष्मीला किंवा देवी देवताला अभिषेक घालू शकता। ह्याच्यावर तुमच्या डायनिंग टेबलवरती फ्रूट फळं किंवा तुम्ही ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्स वगैरे काजू बदाम सुद्धा असं सजवून ठेवू शकता। त्याचबरोबर ह्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चनाची सेवा करू शकता। माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं आसन असणारं श्रीयंत्र, त्या श्रीयंत्रात सुद्धा ह्याच्यावरती कुंकुमार्चन सेवा। आता काय काय त्यांच्या देवघरात जागा नसते, पण एखाद्या मंगळवारी शुक्रवारी तुम्ही एखाद्या पाटावर चौरंगावरती हे आसन ठेवून कुंकुमार्चन सेवा करू शकता। तर हे सगळ्यात मोठ्या साईजचं कमळ आसन आहे। ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा मार्बलचं आसन, खूप सुंदर क्वालिटीचं, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा मनी मॅग्नेट पॅरेट सेवा सुद्धा करू शकता। हे बघा खूप सुंदर छान क्वालिटीचं तुम्हाला हा कुंचन आणि ह्या सेवेसाठी ही डिश ज्यांना घ्यायची आहे त्यांनी घेऊ शकता।
ही मार्बल मध्ये आहे। त्याचबरोबर बघा चौकी म्हणजे चौरंग पाट, आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आई साहेबांची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये एखादी छोटीशी मूर्ती फोटो ठेवायचा आहे त्यासाठी तुम्ही हे चौरंग आसन घेऊ शकता। खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा चौरंग आसन आहे। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा तुम्ही हे जो चौरंग आहे छोट्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये तुमच्या व्यवसाय उद्योगमध्ये गणपती बाप्पांची सुद्धा तुम्ही मूर्ती ठेवण्यासाठी सुद्धा हे घेऊ शकता। त्याचं मार्बलचा गणपती बाप्पा, एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल, एखाद्याचं नवीन शॉप ओपनिंग असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्यासाठी गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर अशी मार्बलची चौकी आणि त्याच्यावरती बघा हे बाप्पा विराजमान आहेत, मार्बलचे बाप्पा। ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर बघा जे गणपती बाप्पाच्या आमच्याकडे तुम्ही मूर्त्या घेताय त्या मूर्त्यासह तुम्ही ह्या चौरंगावरती ठेवू शकता। खूप सुंदर बाप्पांची मूर्ती आहे बघा, गालाला हात लावलाय म्हणजे उशीवाले बाप्पा आणि इथं बघा उंदीर मूषक आहे। खूप गोड आणि सुंदर छान क्वालिटीचे बाप्पा आहेत। ज्या ताईंना ह्या बाप्पांच्या मूर्त्या हव्या बघा पाठीमागून किती छान शेंड्या गोड घातल्यात, ह्या बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याचबरोबर मोदकवाले बाप्पा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याचबरोबर गाय वासरूवाले बाप्पा, तर हे असं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं। तर हे गणपती बाप्पांच्या ज्या मूर्त्या आहेत तर बघा सुंदर अशी बाप्पांची मोदकवाली मूर्ती। आता ज्या ताईंना मोदकवाले बाप्पा हवे त्यांनी हे मोदकवाले बाप्पा ऑर्डर केले तरी चालतील। गोड अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत बरं का, मोदकवाले बाप्पा आणि उशीवाले बाप्पा, जे बाप्पा हवे अगदी तुम्ही ते ऑर्डर करू शकता। खूप सुंदर आहेत हे उशीवाले आणि मोदकवाले, एका वेळेस दोन्ही ऑर्डर केले तरी चालतील। तर तुमच्या मुलांच्या स्टडी रूम मध्ये किंवा तुमच्या 4 व्हीलर कार मध्ये किंवा अगदी तुम्ही तुमच्या जिथं तुम्हाला मनाला प्रसन्न वाटतं त्यांना बघायला त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। ह्यांची पूजा करावी असं काही नाहीये, तुम्ही शोपीस म्हणून सुद्धा बाप्पांच्या मूर्त्या घरामध्ये ठेवू शकता। बघा किती छान असं शेंडी घातलेली आहे बाप्पांनी। मोदकवाले बाप्पा गोड आणि क्यूट, ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। लहान मुलांना वगैरे हे बाप्पा खूप आवडतात बरं का, आपल्या घरी जर लहान मुलं वगैरे असतात तर त्यांना हे बाप्पांच्या मूर्त्या बघून एक छान वाटतं, म्हणजे आहेत किती गोड बाप्पा, क्यूट बाप्पांच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत। ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। त्याच बघा तुपाच्या पंत्या, माता लक्ष्मीची सेवा करत तुम्हाला बरोबर 2.5 ते 3 तास चालणाऱ्या शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या पंत्या आहेत। तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये पंतीचं दान करू शकता। जसं की आता गुरुपौर्णिमा येते त्यामुळे तुम्ही तुपाच्या दिव्याचं दान करा, कारण काय होतं दिव्याच्या दानाने आपल्या आयुष्यामधला अंधकार आहे तो कायमचा दूर होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश नवीन उजेड मिळायला आपल्याला सुरुवात होते। त्यामुळे दीपदान हे खूप महत्वाचं असतं। त्यामुळे दिव्याचं दान तुम्ही गुरुपौर्णिमेला कोणत्याही मंदिरामध्ये 11 दिवे, जसे की तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये, गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये, दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये, तुमची ज्या गुरुवरती श्रद्धा आहे त्या गुरुच्या मंदिरामध्ये 11 दिवे किंवा 108 दिवे हे तुम्ही दान करा किंवा तुम्ही कोणालाही देऊ शकता किंवा तुपाचा एखादा डब्बा दिला तरी चालतो। त्याचबरोबर बघा आपल्याकडे सुगंधी बॅगा मिळतात। तर ही सुगंधी बॅग जी आहे लव्हेंडर बॅग, आपल्या साडीला कसर लागू नये, साड्यांचा कपड्यांचा असा कुबट वास येऊ नये त्यासाठी आपण आपल्या कपाटामध्ये ह्या बॅगा ठेवतो। तर ही जी बॅग आहे ती लव्हेंडर बॅग आहे आणि तुम्ही सुगंधी बॅग तुमच्या गाडी कारमध्ये वापरू शकता। याचा वास खूप छान आहे, सुगंध आहे। त्याचबरोबर बघा लव्हेंडर बॅग तुम्ही बघितलीस, त्याबरोबर बघा भीमसेन कापूर बॅग। आता ही भीमसेन कापराची बॅग आहे, जसं की तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी चाललाय, ते काम व्हावं पूर्ण सकारात्मकतेने पॉझिटिव्हिटीने तुम्ही प्रयत्न करताय, पण तुमच्या आजूबाजूला निगेटिव्हिटी कायम फिरकते भटकते, त्यामुळे होता ते काम राहतं। त्यामुळे निगेटिव्हिटी आपल्या पर्यंत पोहोचू नये म्हणून ही भीमसेन कापूर बॅग आहे शुद्ध, ही आपल्या सोबत आपल्याला बाळगायची आहे, जेणेकरून आपल्या भोवती कोणतीही निगेटिव्हिटी येणार नाही। ज्या कामासाठी चालत ते काम सक्सेसफुल होईल। वाईट नजर वाईट निगेटिव्हिटी पासून तुमचं संरक्षण ही बॅग करते। तुम्ही जॉबला जर तुमच्या पर्समध्ये ठेवा, सॅगमध्ये ठेवा किंवा अगदी खिशामध्ये तुम्ही ठेवू शकता। त्याचबरोबर बघा कस्तुरी, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी कस्तुरी बॅग आहे। मी नेहमी सांगते ही कस्तुरी बॅग जी आहे ती तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये ठेवायची आहे किंवा ह्यातली थोडीशी कस्तुरी माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी कुलदेवीच्या चरणाशी ठेवा। तरी सुंदर आणि छान क्वालिटीची कस्तुरी बॅग आहे। किंवा तुमच्या कॅश बॉक्स मध्ये तुम्ही जर व्यवसाय उद्योग करताय आणि भरपूर कॅश येते तर त्या कॅश मध्ये तुम्हाला ही कस्तुरी बॅग ठेवायची, जेणेकरून कॅश म्हणजे पैसा आणि धन म्हणजेच माता लक्ष्मी, पण लक्ष्मींची 8 लक्ष्मी असतात, अष्टलक्ष्मी, त्याचं महत्व सुद्धा वेगवेगळं आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल। पण धन म्हणजेच लक्ष्मी नसते, बाकी अजूनही लक्ष्मी आहेत, पण धनाची लक्ष्मी म्हणजे लक्ष्मींचे रूप हे वेगवेगळे आहेत। त्यामुळे ज्यांना आपला पैसा वाढावा, आपला बिझनेसमध्ये पैसा पुन्हा पुन्हा यावा, त्यांनी ही कस्तुरी बॅग नक्की ऑर्डर करा। तर अशा आपल्याकडे सुगंधी बॅगा सुद्धा मिळतात। त्यासोबत बघा पवित्र जल, हरिद्वारवरून आलेलं आहे, शुद्ध पवित्र गंगाजल आहे। तर ही गंगाजल आहे ते तुमचं पूजास्थान शुद्ध करतं। तुमच्या घरामध्ये तुम्ही हे उत्तर दिशेला ठेवू शकता, आपल्या घरातलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी।
15 रुपयाला बॉटल आहे. त्यासोबत गोमूत्र सुद्धा आहे, हळदीचं लिंपण वगैरे करण्यासाठी 15 रुपयाला बॉटल. त्याचबरोबर बघा गुलाबजल सुद्धा आपल्याकडे मिळतं. ज्या ताईंना गुलाबजल हवं त्यांनी गुलाबजल ऑर्डर करा. तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हळदीचं लिंपण किंवा देवी देवतांना आपण गंध अष्टगंध लावताना गुलाबजल आणि पवित्र जल यूज करतो. त्यामुळे ह्या 3 गोष्टी तुम्हाला देवपूजेमध्ये नित्य लागतात. त्यामुळे त्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा प्युअर शुद्ध भीमसेन कापूर. आता हा 500 ग्रॅमची बॉटल आहे मोठी. प्युअर शुद्ध भीमसेन कापूर 500 ग्रॅमची ही बॉटल आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा प्युअर शुद्ध भीमसेन कापूर आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे. त्याचबरोबर बघा हा सुद्धा आहे खूप सुंदर 250 ग्रॅमचा हा सुद्धा सुंदर क्वालिटीचा भीमसेन कापूर आहे. एक आहे तो 500 ग्रॅमचा आहे जो की मोठा आहे आणि 250 ग्रॅम शुद्ध भीमसेन कापूर. जो कापूर हवा तो लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करायचा आहे. त्याचबरोबर एक छोटासा आहे ज्याचा जो आहे तो 100 ग्रॅम आहे, सॉरी 50 ग्रॅम आहे. ज्या ताईंना छोटा हवा त्यांनी छोटा घ्या. म्हणजे बघा 3 क्वांटिटीमध्ये आपल्याकडे भीमसेन शुद्ध कापूर उपलब्ध आहे. जो तुम्हाला घेणं शक्य आहे तो तुम्ही अगदी घेऊ शकता. त्याचबरोबर बघा बाप्पा म्हणजेच आता एक बाप्पा अजून आहे जे लालबागचा राजा आहे, जे की आसनावरती विराजमान आहे. सुंदर अशी कमान आहे, लोड आसन आहे. तर हे बघा दख्खनचा राजा. ह्या बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. दख्खनचा राजा खूप सुंदर रेखीव कोरीव मूर्त्या आहेत. मटेरियल ह्याचं रेझिन आहे. ज्या ताईंना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत बघा गाय वासरूवाले बाप्पा. ज्या ताईंना गाय वासरू बघा बाप्पाच्या आणि वासराच्या नटखट गप्पा चाललेल्या आहेत. बाप्पा जे आहे ते गायला असे चाटतायत, प्रेम करतायत, लाड करतायत. अशी सुंदर वासरू आणि बाप्पांची मूर्ती. ज्या ताईंना वासरू बाप्पावाली मूर्ती हवी त्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. तुमच्या मुलांच्या रूम मध्ये, स्टडी रूम मध्ये किंवा एखाद्याला तुम्हाला बर्थडेला गिफ्ट सुद्धा देऊ शकता तुम्ही. हे असे बाप्पा आहेत की ज्याला गिफ्ट देईल त्यांना खूप आवडेल. आणि बाप्पांचे हात वगैरे बघा किती कोरीव काम केलेलं आहे, गळ्यातले अलंकार दागिने. त्यामुळे ह्या बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यासोबत बघा मावळा पगडी. बऱ्याचशाच ताईंना मावळा पगडी हवी असते दादांना, तर ही मावळा पगडी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही मावळा पगडी आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना ही मावळा पगडी हवी तरी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. त्यासोबत बघा छोटेसे गजांत लक्ष्मी. हे जे गोल्डन सिल्वर कोटिंग मध्ये छोटेसे तुम्हाला गजांत लक्ष्मी आपल्याकडे मिळतात. ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. छोटेसे सिल्वर कोटिंग मध्ये आणि गोल्ड कोटिंग मध्ये गजांत लक्ष्मी. तर असं हे पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं. त्यासोबत बघा भगवान विष्णूंची मूर्ती, सिल्वर प्लेटिंग भगवान विष्णूंची सुंदर अशी मूर्ती. खूप सुंदर रेखीव कोरीव अशी भगवान विष्णूंची मूर्ती आपल्याकडे मिळते. तुम्ही बघू शकता. ज्या ताईंना भगवान विष्णूंची मूर्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. आता माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी गजांत लक्ष्मी जे बघता ते गजांत लक्ष्मी हे आहेत सगळ्यात मोठ्या साईजचे. माझ्या देवघरामध्ये जे गजांत लक्ष्मी आहेत मार्बल मटेरियल आणि गोल्डन पॉलिश म्हणजे गोल्डन कलरचं ह्याला कोटिंग आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये जोडी मिळते बरं का, सिंगल नाही, हा जोडी आहे. त्यामुळे गजांत लक्ष्मीची जोडी हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. मार्बल मटेरियल आणि गोल्ड कोटिंग आहे, ह्याला गोल्डचं म्हणजे सोन्याचं कोटिंग आहे, पाणी आहे. त्यामुळे बघा ह्याच्यावरती काम मीनाकरी वर्क आहे आणि शुभचिन्ह आहेत. माझ्या देवघरामध्ये जो हत्ती आहे तो हाच आहे, म्हणजे ह्याला गजांत लक्ष्मी म्हणतात. बऱ्याच काही वर सोंडेवाले हत्ती, खाली सोंडेवाले हत्ती, तर ह्यांना गजांत लक्ष्मी असं म्हणतात. समुद्र मंथनात आलेले एक रत्न आहे. त्यामुळे बघा हे पूजेमध्ये असतील तर आपल्या घराकडे धन खेचतं. अष्टलक्ष्मी मधले एक लक्ष्मी म्हणजे गजांत लक्ष्मी सुद्धा आहे. तर ज्या ताईंना गजांत लक्ष्मी हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. 2 साईज मध्ये उपलब्ध आहे. हा छोटा साईज आहे आणि हा सगळ्यात मोठा. तर तुम्हाला जो घेणं शक्य आहे तर बघू शकता तुम्ही साईज कम्पेअर करू शकता. माझ्या देवघरातला हा मोठा आहे आणि हा छोटा सुद्धा आहे. जो हवा अगदी तुम्ही तो गजांत लक्ष्मी तुम्ही ऑर्डर करू शकता. क्वालिटी एक नंबर आहे बरं का, कारण माझ्या देवघरामध्ये जे आहे त्याला 2.5 ते 3 वर्ष झाले. जसेच्या तसे गजांत लक्ष्मी आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त बुकिंग करू शकता. तर बघा ही अशी जोडी आहे मोठ्या गजांत लक्ष्मीची. सिंगल गजांत लक्ष्मी मिळत नाही आणि नसावा. गजांत लक्ष्मी 2 असाव्या, जोडी असाव्या आणि वर सोंडेचा धनाचा वर्षाव करणाऱ्या असाव्यात. त्याचबरोबर बघा व्यंकटेश्वर बालाजींची सुंदर अशी मूर्ती आहे गोल्ड प्लेटिंग मध्ये. तुम्ही बघू शकता मुकुटला सुद्धा किती सुंदर काम केलेलं आहे. हे बघा स्टोनचं काम आहे. तर सुंदर असं व्यंकटेश्वर बालाजींच्या सुद्धा आपल्याकडे मूर्त्या मिळतात. ज्या ताईंना व्यंकटेश्वर बालाजी भगवानच्या मूर्त्या हव्या त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा. सुंदर आणि रेखीव कोरीव अशा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांच्या मूर्त्या. हे बघा किती कोरीव पण आहे आणि बघू शकता मुकुट वगैरे किती स्टोननं भरलेला आहे. बघा सुंदर असा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची सुंदर अशी मूर्ती. लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आहे बसलेली. तुम्ही नेहमी म्हणतात बसलेली लक्ष्मीची मूर्ती दाखवा कमळामध्ये. तर माझ्या देवघरामध्ये जी आहे ती रेझिनची कमळामध्ये बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आहे.
खूप सुंदर आणि छान क्वालिटीची लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते। ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। धनाचा वर्षाव करणारे कमळ आसनावरती विराजमान। तर अशा सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडे मिळतात। त्यासोबत गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या मूर्त्याचं भरपूरचं बुकिंग चालू आहे। ज्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कारण स्वामींच्या मूर्त्यांचं बुकिंग सध्या चालू आहे। कारण मूर्त्या, वस्त्र, गंध, त्यासोबत हिनात्तर आणि अगरबत्त्या, कारण आता स्वामींची गुरुपौर्णिमा येते त्यानिमित्त भरपूर ताईंची बरीचशीच खरेदी चालू आहे। तर बघा, मनी मॅग्नेट पॅरास्टोनचं तुम्हाला महत्त्व मी सांगते व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघा, तुम्ही मनी मॅग्नेट पॅरेट बद्दल नेहमी मला विचारता, तर हा मनी मॅग्नेट पॅरेट जो तुम्ही बघताय तो मी माझ्या व्यवसायासाठी ठेवलेला आहे। ह्याच्यामुळे काय होतं, लक्ष्मी आकर्षित होते, तुमचा व्यवसाय उद्योग खूप चांगला चालतो। त्याचबरोबर बघा, हा जो कॉइन आहे तो झोबो कॉइन आहे। ह्या झोबो कॉइनमुळे तुमचा बिझनेस आहे तो सक्सेसफुल होतो, तुमचा बिझनेस कधी बंद पडत नाही। हे शुभ, ह्याच्यावर लकी अंक आहे आणि हा एक सिम्बॉल आहे। हा व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर आपले कस्टमर किंवा आपले नातेसंबंध आपल्या व्यवसायामध्ये चांगले राहावे, लव्ह रिलेशनशिप, नवरा बायकोचं नातं चांगलं राहावं म्हणून हा बघा सुंदर असा आपल्याकडे रोज कॉइन मिळतो। ह्याच्यावर सुद्धा लकी अंक आहे आणि ह्याच्यावरती सिम्बॉल आहे। तर हे सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये असणं गरजेचं आहे किंवा चांगलं असतं बरं का। आता जो मी तिची प्लेट बघितली माझ्या व्हिडिओमध्ये कमळा आसनावरती, तर ही कमळा आसनाची प्लेट जी आहे त्याच्यामध्ये मी मनी मॅग्नेट, पॅरेट, झोबो कॉइन ह्याची मी सेवा करते। आणि ह्याच्यामध्ये बघा पैशाचे नाणे भरलेले आहेत, चांदीची लक्ष्मी छोटीशी आहे, नसेल तरी चालतं, आणि हे 2 बाप्पा आहेत ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। तर असं ही माझी सेवा तुम्ही नेहमी बघता, व्यवसाय उद्योगासाठी मी ज्या सेवा करते ते मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते। तर अशीही मी सेवा केलेली आहे। तुम्हाला ऍक्टिव्हेट कसा करायचा ह्याचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आपल्या उपलब्ध आहे। त्याचबरोबर माझ्या व्यवसायाच्या रूममध्ये बघा, मी रोज श्रीयंत्रावरती 11 वेळा कुंकुमार्चन करते माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत। त्यामुळे बघा, हे श्रीयंत्र म्हणजे व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला प्रगती किंवा तुमची लक्ष्मी स्थिर होते आणि तुमचा व्यवसाय आहे तो लाखो पटीने चांगला वाढण्यासाठी मदत करतो। ही सेवा मी इथं करते म्हणजे माझ्या व्यवसायाच्या रूममध्ये। त्यासोबत बघा, हे अष्टलक्ष्मी यंत्र आहे व्यवसायाचं। त्यासोबत बघा, लक्ष्मीचं अष्टक सुद्धा आम्ही रोज म्हणतो, कारण लक्ष्मीचं अष्टक म्हटल्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते। तर हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा फोटो आहे आणि माझ्या मी व्यवसाय उद्योगामध्ये काहीशी अशा प्रकारे माझी सेवा असते रोजची, तर तुमच्यासोबत एक शेअर करावी म्हणून केलेली आहे। त्यासोबत बघा, माझी ही सेवा सुद्धा इथं असते बरं का, ही कुंचन सेवा रोज मी करते, तुम्ही सुद्धा करू शकता। त्यासोबत बघा, अशी छान असे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्त्या आणि मोदकवाले बाप्पा हवे असतील तर खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा। तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।